या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. जुळे सोलापूर परिसरातील श्री बंथनाळ स्वामी मठ इथं महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पहाटेच्या काकड आरतीपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. मंत्रोच्चार, अभिषेक, रुद्रपाठ आणि कीर्तन अशा विविध धार्मिक विधींनी मठ परिसर दिवसभर दुमदुमून गेला. महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. स्त्री पुरुषांसह ज्येष्ठ नागरिक आणि बालमंडळींचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या आणि हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर भक्ती रसात न्हाऊन निघालेला होता. श्री बंथनाळ स्वामी मठाला जुळे सोलापूर परिसरात विशेष धार्मिक महत्व आहे. वर्षभर इथं भाविकांचा ओघ सुरू असतो. महाशिवरात्रीच्या निमित्तानं मठाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची आरास, रोषणाई आणि पारंपरिक सजावटीमुळे वातावरण अधिकच प्रसन्न झालेलं होतं. दरम्यान भाविकांसाठी फराळाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध पद्धतीनं सेवा बजावत भाविकांना प्रसाद आणि फराळाचं वितरण केलं. शिस्तबद्ध आणि शांततेत कार्यक्रम पार पडल्यानं आयोजकांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापक बाळासाहेब बागचौरे यांनी श्री बंथनाळ स्वामी मठाचा इतिहास, परंपरा आणि धार्मिक महत्व याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की मठ हे श्रद्धा आणि भक्तीचं केंद्र असून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचं कार्य इथं सातत्यानं केलं जातं. महाशिवरात्री सारखे उत्सव समाजातील धार्मिक ऐक्य अधिक दृढ करतात. त्याचप्रमाणे या मठासाठी भोपळे यांनी मोठं योगदान दिल्याचं त्यांनी नमूद केलं. महाशिवरात्री निमित्त बंथनाळ मठामध्ये आज जो हा भक्तजनांचा मेळावा आहे, या मठाची स्थापना ही 1971 साली संगम बसवेश्वर महाराजांच्या आधिपत्याखाली या मठाची स्थापना झाली आणि स्थापनेपासून आज तागायत दरवर्षी महाशिवरात्री निमित्त जुळे सोलापूर परिसरातील सर्व भक्तजन इथे येतात. पहाटे रुद्राभिषेक केला जातो, त्यानंतर महाआरती होती आणि दिवसभर येणाऱ्या भक्तजनासाठी महाप्रसादाची सोय इथे आयोजकांतर्फे केली जाते. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव दरवर्षी साजरा होतो. त्याप्रमाणे या सर्व आयोजन समितीने याही वर्षी संपूर्ण नियोजनाचं काटेकोरपणे केलेलं आहे. परिसरातील सर्व भक्तजन येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत आहेत असं मी या समितीच्या तर्फे सांगतो. 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी दरवर्षीप्रमाणे यात्रा महोत्सव देखील साजरा करण्यात आला आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 भक्तजनांनी येऊन संपूर्ण भोजनाचा, महाप्रसादाचा इथे लाभ घेतला आणि दरवर्षी अगदी परंपरेने सर्व या परिसरातील भक्तगण, मंदिराची, मठाची जे समिती आहेत, सर्वजण भक्तिमय वातावरणात अतिशय मनापासून तन मन धनाने हा उत्सव दरवर्षी साजरा करतात. परिसरामध्ये भक्तिमय वातावरण, आल्हाददायक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकूणच जुळे सोलापूर मधील श्री बंथनाळ स्वामी मठ इथं महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभाव, उत्साह आणि शिस्तबद्ध नियोजन यांचा सुरेख संगम ठरला. यावेळी लहू इरकशेट्टी, बसवराज सोनद, सीताराम शिखरे, प्रभाकर राऊत, महेश घाडगे, प्रदीप सुरवसे, राजू बगाडे, संतोष इरकशेट्टी, सिद्धराम पोद्दार, संगप्पा भाजगीकर, डांगेताई, गायकवाडताई आदींची उपस्थिती होती.